करतोय? जरा शांत बस ना. किती चोळबोळ करतोयस? का झालंय तुला? नाही कसला विचार करतोय सोडा? कसं सांगू की मला हिच्याशी खरं बोलायचंय. नाही बोलणार खोटं यापुढे. काल सांगितलं ना मी तुला. काही लपवणार नाही. कसं सांगू हिला की मीच हिच्यापासून खूप काही लपवलंय. शिक्षा देणार आहेस का मला? बरं दे. अगं नाही नाही तसं नाही नेहा. मी हा विचार करत होतो की तुझी किती दगदग मरमर होते. एवढं काम करावं लागतं तुला. घरी उशिरा पोहोचतेस, परी वाट बघत राहते. आय नो. थोडी कुरकुर करते ती, पण गुडगल आहे. करते मॅनेज. पण तू का करतेस हे सगळं? आम्ही सगळे आहोत ना. आम्ही म्हणजे? म्हणजे मी, बंडू काका, काकू, ऑफिस मधले सगळे. हे सगळे किती दिवस पुरणार आहेत मला? आणि कामाची मदत करतील रे, पण परीची जबाबदारी तर मलाच घ्यायची ना आयुष्यभर. पण तू काय सगळं विचारतोस? यू डोंट वरी, मी करीन सगळं मॅनेज. आणि खरं सांगू का, माझ्याकडे तुझ्यासारखा इतकी काळजी घेणारा खरा मित्र आहे. मग असलं टेन्शन. मी एक काम करते, छान कॉफी घेऊन येते आपल्यासाठी. कॉफी पिऊन मग कामाला सुरुवात करू. कसा आहेस तू खऱ्या मित्रा? बोललास का रे तिच्याशी खऱ्या मित्रा? खरं खरं सांगितलंस का तिला खऱ्या मित्रा? काय चाललंय हे खऱ्या मित्रा? काय माझा नाही हा शब्द. आता तीच म्हणालीस ना, खरा खरा मित्र आहेस तू माझा. आमचं बोलणं चोरून ऐकायला येतोस तू ऑफिस मध्ये? हे हॅलो, हे हॅलो, बॉस आहे मी. मी चोरून बिरून काय ऐकायला आलेलो नाही, समजलं ना? मी फक्त हे जाणून घ्यायला आलोय की तू तिच्याशी खरं बोललास की नाही. हे जेव्हा मला सांगायचं तेव्हा मी सांगेन. तुला काय करायचंय? आणि मला एवढंच करायचंय की काल रात्री त्याच्यावर मी खूप बोलणे खाल्ले. हा, मला तू खूप लेक्चर दिलंयस. बोलणारच आहे मी. ऑफिस नंतर भेटून सांगणार आहे. बस, मस्त निमित्त मिळालं. काय छान निमित्त मिळालं तुला. त्याचा काय प्रश्न आहे? एरवी ऑफिस झाल्यावर तुला भेटावं वाटतंच ना. आता हे खरं सांगायचं निमित्त मिळालं. असं काय नाहीये. मी आज संध्याकाळी तिला सांगणार आहे. आय एम शुअर ती समजून घेईल. ती रिॲक्ट वगैरे करणार. आणि मला असं कंटाळा आलाय की सगळं असं लपवून ठेवायचं. सगळ्यांना सांगणार पण आधी नाही आला. आय एम शुअर ती समजून घेईल. पुरे झाला कौतुक सोहळा. अरे ह्याचं काय रे? नेहा आहे ती. बोल आता खरं खऱ्या मित्रा. थँक्यू. नेहा, मला ना खरं तर तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. म्हणजे तुला काहीतरी सांगायचं. तुला वेळ मिळेल तेव्हा मला सांग, मग आपण बोलू. आधी कामाला लागू, मग वेळ मिळाल्यावर सांगते. नमस्कार काका. अरे नमस्कार नमस्कार. या 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 बसा. अगं पाहुणे आलेत आपल्याकडे. बसा बसा बसा. आज कसं काय इकडे अचानक? सहजच ना? अहो असं काय करता? आपणच नाही का यांना फोन करून बोलावून घेतलं? घ्या चहा घ्या. ह्यांना ना जरा वयामुळे थोडं. असू देव काकू. माझे आई बाबा असले असते तर तेही ह्याच वयाचे असले असते ना.
त्यामुळे मला नाही काय वाटत. चहा फारच छान झालाय. आलं घालून केलाय का? हो. अहो हिच्या कुठल्या लक्षात राहतंय आलं घालायला. मीच म्हटलं हवेत जरा गारवा पडतोय, चहात घाल आलं. माफ करा, पण तुमच्या कामाच्या गडबडीत आम्ही तुम्हाला बोलावून घेतलं. असू दे का, काहीच प्रॉब्लेम नाही. आमचं काम म्हणजे आमचं नसतंच. लोकांना मदत करणं म्हणजेच आमचं काम. आणि मला ते करायला प्रचंड आवडतं. त्यामुळे सगळा दिवस कामात कसा जातो मला लक्षातच येत नाही. मी सुट्टी घेतली तर लोकांची गैरसोय व्हायला नको, हा उद्देश फक्त. आजकाल असा उद्देश ठेवून काम करणारी माणसं मिळतात कुठे हो. हो ना. आज म्हणजे आत्ता कशासाठी बोलवलं? खरं तर आजकालच्या दिवसात आपलं कोणीतरी असणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही अगदी आमच्या मुलासारखे आहात, त्यामुळे आढेवेढे न घेता मी स्पष्टच विचारते, तुम्हाला नाही वाटत दोनाचे चार हात व्हावेत म्हणून? अहो हळू. हळूहळू. वाटतं ना, खूप वाटतं. पण खरं सांगू, मनासारखं आपल्याला हवं ते स्थळ मिळालं तर संसाराची गोडी वाटते ना. मिळेल. काय आहे, आमच्या मनात एक स्थळ आहे. तुम्हाला कसं वाटतं ते बघा. आमच्या मनातलं जे स्थळ आहे ना, ते आमच्या मुलीचं म्हणजे नेहाचं. कोण? आपल्या नेहाजी? हो, ती आम्हाला अगदी आमच्या मुलीसारखी आहे. आम्ही तिला अगदी खूप चांगलं ओळखतो. अगदी उत्तम संसार करेल, दिसायला छान आहे, नोकरी करते आणि मुख्य म्हणजे अगदी प्रामाणिक आहे. अहो काकू, तुम्ही मला माहीत नसल्यासारखं काय सांगताय त्यांच्याबद्दल? सगळं मला सगळं माहिती आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, मागे त्यांच्या वहिनींनी त्यांच्यासाठी माझं स्थळ आणलं होतं, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. म्हणजे माझ्या मनात नाही आहे आता काही त्याबद्दल, पण त्यांना आवडणार नसेल तर नको. हे असं नाहीये की मला लग्न नाही करायचंय, पण मला असं कोणावर निर्णय लादलेला नकोय. त्यांच्या मनात नसेल तर कशाला ना. तसं असेल तर मग पुढे चर्चा नको. नाही नाही, अहो तसं काही मानू नका तुम्ही. तिच्या मनात तसं काही नसेल. तुम्हाला माहितीच आहे, ती सगळं परीला डोळ्यासमोर ठेवूनच वागत असते. आणि तिने त्यावेळेला नाही म्हणजे तुम्हाला म्हणून म्हटलं नसेल हो. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार असेल तेव्हा. पण मग आहे का आता लग्नाचा विचार त्यांचा? ते तुम्ही आमच्यावर सोडा. कारण आता तिच्या आयुष्यात कुणीतरी हक्काचा माणूस आल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. आम्हाला फक्त तुमच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. खरं सांगू का, मी हे आजवर कधी कोणाशी बोललो नाही, पण नेहाजींना मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच त्या मला आवडल्या. नंतर त्यांनीच मला नकार दिला. अर्थात त्याबद्दल मी कधी मनाला लावून घेतलं नाही,